आज आपण एका खास कथेचं विश्लेषण करणार आहोत आणि तिचं नाव आहे तित्तीर आणि हेतूची शुद्धता. चला थेट एका खोल प्रश्नानेच सुरुवात करूया. जरा विचार करा की समजा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायला भाग पाडलं गेलं तर त्या कृतीसाठी ती व्यक्ती खरंच दोषी ठरू शकते का? आता गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका फार जुन्या प्राचीन कथेत मिळतं. चला तर मग ऐकूया ती कथा. तर ही गोष्ट आहे आपल्या प्राचीन भारतातल्या एका तित्तीर पक्षाची. आणि तो बिचारा एका मोठ्या भावनिक संकटात सापडला होता. झालं असं होतं की एका पारध्याने या तित्तीराला पाळलं होतं आणि त्याला एक खास ट्रेनिंग दिलं होतं. ट्रेनिंग कसला? तर त्याच्या आवाजाने त्याचेच भाऊबंद म्हणजे बाकीचे तित्तीर पक्षी आकर्षित होऊन थेट पारध्याच्या जाळ्यात अडकावेत. आणि हे चक्र अगदी साधं होतं पण तितकंच क्रूर. बघा कसं, पहिला म्हणजे आपला हा तित्तीर आवाज काढायचा. मग त्याचे भाऊबंद आपलाच कुणीतरी आहे असं समजून विश्वासाने त्याच्याकडे यायचे आणि मग पारधी त्या सगळ्यांना पकडायचा. आणि हेच त्याला आतून खात होतं. तो बिचारा पूर्णपणे तुटून गेला होता. स्वतःलाच दोष देत राहायचा. मनातल्या मनात म्हणायचा, अरे देवा, माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे माझे इतके भावबंद मारले जातात. हे तर महापाप आहे माझ्या हातून घडणारं. त्याच्या कृतीचे परिणाम इतके भयानक होते की तो त्या अपराधीपणाच्या ओझ्याखाली अक्षरशः दबून गेला होता. त्याच्या मनात एक जबरदस्त संघर्ष सुरू झाला होता. म्हणजे बघा, त्याची भूमिका काय तर फक्त एक आवाज काढणं आणि परिणाम काय तर त्याच्याच जातभाईंचा मृत्यू. ही जी दरी होती ना त्याच्या कृतीत आणि परिणामात, तीच त्याच्या दुःखाचं मूळ होती. आणि इथेच गोष्ट अजूनच गुंतागुंतीची होते, कारण तो तित्तीर स्वतःच्या मर्जीने आवाज काढत नव्हता. तो जेव्हा मुद्दाम गप्प बसायचा तेव्हा तो पारधी त्याला बांबूने मारायचा आणि त्या वेदनेमुळे तो बिचारा कळवळून ओरडायचा. आता सांगा, ह्याला जबाबदार कोण? या अपराधीपणाच्या भावनेने तो इतका ग्रासला होता की तो एका उत्तराच्या शोधात होता. आणि मग लवकरच त्याला एक आशेचा किरण दिसला. झालं असं की एके दिवशी तो पारधी एका तपस्वीच्या आश्रमाजवळ पाणी प्यायला आणि तिथे झाडाखाली गाढ झोपी गेला. तित्तीराला वाटलं, अरे वा, हीच संधी आहे. त्यानं ठरवलं, मी या तपस्वी महाराजांना माझा प्रश्न विचारणारच. ते खूप ज्ञानी दिसतायत. ते नक्कीच माझ्या मनातला गोंधळ दूर करतील. आणि मग काय, पिंजऱ्यातूनच त्यानं त्या तपस्वीना अगदी व्याकुळ होऊन विचारलं, महाराज, मी दिवसभर सुखी जीवन जगतो. मला भरपूर अन्नपाणी मिळतं, पण तरीही मी एका मोठ्या संकटात आहे. माझं भविष्य काय असेल? त्यावर त्या तपस्वींनी अगदी शांत, स्थिर आणि ज्ञानी आवाजात उत्तर दिलं. ते म्हणाले, जर तुझ्या मनात कोणतीही वाईट भावना नसेल जी तुला दुष्टकृत्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तू केवळ एक निष्क्रिय भूमिका बजावत आहेस. त्यामुळे तुला कोणताही दोष लागत नाही. आणि इथे पहिल्यांदाच हेतू म्हणजे इंटेन्शन ह्या संकल्पनेचा उल्लेख होतो. पण तित्तीराच्या मनातला गोंधळ काही पूर्णपणे मिटला नाही. त्याला अजून स्पष्ट उत्तर हवं होतं. तो पुन्हा गयावया करत म्हणाला, महाराज, अरे हा तर आपला भाऊबंद आहे असं ओरडत माझ्याकडे येतात आणि मग ते मारले जातात. तर मी दोषी आहे का? कृपा करा, माझी ही शंका दूर करा. आणि यावर त्या तपस्वीने त्याला अंतिम अगदी निर्णायक उत्तर दिलं. ते म्हणाले, जर मनात पाप नसेल तर कृती निर्दोष असेल. जो केवळ निष्क्रिय भूमिका बजावतो तो सर्व दोषांपासून मुक्त मानला जातो. क्या बात आहे, म्हणजे किती स्पष्ट आणि किती शक्तिशाली विचार आहे हा. तर या संपूर्ण कथेचा जो गाभा आहे ना तो आहे हेतूची शुद्धता. चला जरा नीट समजून घेऊया की ही संकल्पना नेमकी आहे तरी काय. हेतूची शुद्धता म्हणजे काय? तर हे एक असं तत्व आहे जे सांगतं की कोणत्याही कामाचं, कोणत्याही कृतीचं नैतिक मूल्य हे फक्त त्याच्या परिणामांवरून ठरत नाही, तर ते ठरतं त्यामागच्या हेतूवरून. आपल्या मनातला भाव काय आहे यावरून. म्हणजेच त्या तपस्वीच्या, त्या बोधिसत्वाच्या शिकवणीनुसार 3 मुख्य तत्व आपल्या समोर येतात. पहिलं, कोणतंही कृत्य दुष्ट ठरण्यासाठी त्यामागे वाईट हेतू म्हणजे वाईट इंटेन्शन असणं गरजेचं आहे. दुसरं, जर मनात पाप नसेल तर ते कृत्य निर्दोष मानलं जातं. आणि तिसरं, जर तुम्ही वाईट इच्छेशिवाय केवळ एक निष्क्रिय भूमिका बजावत असाल तर तुम्ही सर्व दोषांपासून मुक्त आहात. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. या कथेला एक असा संदर्भ आहे ना जो या गोष्टीतील पात्रांना थेट काही ऐतिहासिक व्यक्तीशी जोडतो. ऐकायलाच हवं हे. ही जी कथा आहे ना, ही एक जातक कथा आहे. आणि ही कथा खुद्द गौतम बुद्धांनी सांगितली होती. कशासाठी? तर त्यांचे पुत्र राहुल यांच्या सद्गुणांची प्रशंसा करण्यासाठी. कथेच्या शेवटी बुद्ध उलघाडा करतात. ते सांगतात की त्या जन्मात जो दुःखी, पश्चातापदग्ध तित्तीर होता तो म्हणजे आताचा राहुल आहे.
आणि जो ज्ञानी तपस्वी होता ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्ध होते. आता बघा, या ओळखीमुळे या शिकवणीचं महत्त्व कितीतरी पटींनी वाढतं. आणि मग काय, हे ज्ञान मिळाल्यानंतर तो तित्तीर त्या अपराधीपणाच्या भावनेतून, त्या पश्चातापातून कायमचा मुक्त झाला. आपलं हृदय शुद्ध आहे, आपला हेतू वाईट नाही, हे समजल्यावर त्याला अखेर खरी शांती मिळाली. तर बघा, या एका प्राचीन कथेने आपल्याला किती मोठा विचार दिलाय. पण जाता जाता एक प्रश्न मागे ठेवतो की जर आपलं हृदय शुद्ध असेल, आपला हेतू चांगला असेल, तर आपण त्या कृतीच्या परिणामांच्या जबाबदारीतून खरोखर पूर्णपणे मुक्त होतो का? यावर नक्की विचार करा.